हॅलो मुलांनो, आज आपण या ठिकाणी लिथल जीन, सिकल सेल ॲनिमिया आणि संपूर्ण जे 10 क्रॉस झाले त्याच्या बाबतीत एक टेबल तयार करण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी ठरवलेलं होतं. तर आज आपण लिथल जीन. आता लिथल जीन म्हणजे काय? द लिथल जीन म्हणजे हा जीन ज्याच्यामध्ये आहे, ज्या ऑर्गॅनिझममध्ये तो ऑर्गॅनिझम किल केला जातो किंवा डाय होतो, मरतो. तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा जीन, त्या ठिकाणी त्याला लिथल जीन असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर या ठिकाणी मग याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. तर या ठिकाणी हा एक्झाम्पल काय होतं की येलो माऊस क्रॉस विथ येलो माऊस. ठीक आहे, येलो माऊस. आता या ठिकाणी हे जे माऊस आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकारचे या ठिकाणी आलेले मल्टिपल सिरीज दिसते इथे. तर या ठिकाणी मल्टिपल सिरीज आपण नंतर पाहणार आहोत. काय याच्यामध्ये 3 प्रकारचे जीन्स, कॅपिटल ए वाय हा डॉमिनंट कॅपिटल ए वर असतो आणि कॅपिटल ए हा डॉमिनंट स्मॉल ए वर असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी हा येलो. आता या ठिकाणी जेव्हा ए आणि ए वाय हा जर डॉमिनंट कंडिशन मध्ये जर असेल तर हा ऑर्गॅनिझम लगेच मरतो, डाय केला जातो, किल केला जातो किंवा डाय होतो. त्यानंतर हा जर यांच्याबरोबर दुसऱ्या ए बरोबर जर त्याचं कॉम्बिनेशन असेल तर तो सर्वाईव्ह होऊ शकतो. मग अशा कंडिशनमध्ये सर्वाईव्ह होतो, पण रिप्रोडक्टिव्ह एजला, एजपर्यंत नाही, रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये त्या ठिकाणी तो किल केला जातो. कधी कधी त्या ऑपरेटिव्ह लेवलला त्या ठिकाणी ते काही करेक्शन्स त्या ठिकाणी केले जाऊ शकतात. ठीक आहे. आता इथे आपण यांचे जीनोटाइप्स लिहू. कॅपिटल ए, कॅपिटल वाय, कॅपिटल ए आणि दुसरा कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि स्मॉल ए. आता याची हिरार्ची पहा. येलो डॉमिनंट ओव्हर अगावटी, अगावटी डॉमिनंट ओव्हर ए. आता याचे गॅमेट्स कसे पडतील? कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि कॅपिटल ए. याचे कसे पडतील? कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि स्मॉल ए. ठीक आहे. आता याला आपण हे जे जीन्स आहे हे ॲलिन्स आपण आता पनेट स्क्वेअर मध्ये ठेवू. आजचं हे आपलं ह्या 3 चॅप्टरवरचं शेवटचं त्या ठिकाणी रिव्ह्यू मराठीमध्ये. त्यानंतर पुन्हा पुढचे चॅप्टर जे आहे ते इंग्लिशमध्येच होते. आता कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि ए. आता या ठिकाणी सपोज हे मेल जीन्स आहे, फिमेलचे कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि त्यानंतर स्मॉल ए. आता इथे पहा, कॅपिटल ए, कॅपिटल वाय, कॅपिटल ए, कॅपिटल वाय हा कसा झाला? येलो. पण मग हा काय होतो? होमोझायगस असल्यामुळे वाय साठी हा डाय होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पहा, कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि ए. इथे कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि ए आणि इथे कॅपिटल ए, स्मॉल ए. आता हा कसा असेल? येलो, कारण येलो डॉमिनंट आहे. हा येलो असल्यामुळे येलो डॉमिनंट आहे म्हणून तो अगावटीला सप्रेस करतो. इथे पण त्या ठिकाणी काय होतंय? हा पण इथे वाय असल्यामुळे हा पण काय होतो? येलो. पण हा सर्वाइव्ह होतो रिप्रोडक्टिव्ह एज पर्यंत. आणि इथे ए हा अगावटीसाठीचा आणि हा ब्लॅक साठीचा स्मॉल ए. पण तरी सुद्धा या ठिकाणी अगावटी एक्सप्रेस ओव्हर द बी म्हणून हा अगावटी. ठीक आहे. आता हे 3 येलो पैकी एकाची डेथ होते, डाय होतो. म्हणून मग या ठिकाणी येलो किती राहिले? 2, तो 2 आणि अगावटी 1, 2:1 म्हणजे येलो इज टू अगावटी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा हे लिटल जीन जे आहे तर ते काम करतात. त्यानंतर दुसरं जे उदाहरण आपण पाहिलं, सिकल सेल. आता या ठिकाणी सिकल सेल म्हणजे काय पहा. जनरली या ठिकाणी ब्लड सेल जर आपण पाहिले तर ती अशी या ठिकाणी राऊंड शेपची असते, डिस्क. पण या ठिकाणी काय होतं, कधी कधी या ठिकाणी ऑक्सिजनची जर कमी झाली तर या ठिकाणी ह्याचा आकार जो आहे हाफ मून लाईक होतो आणि लॉंग फिलामेंटस या ठिकाणी होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की ही सर्क्युलर न राहिल्यामुळे या ठिकाणी तिथे एन्टँगल्ड त्या ठिकाणी दुसऱ्या सेल्स त्या ठिकाणी एकमेकांमध्ये एन्टँगल्ड त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे काय होतं
त्या ठिकाणी क्लम्प्स तयार होतात किंवा रक्ताच्या गाठी तयार होतात. या पेशी एकमेकांमध्ये असे गुंततात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी रक्ताच्या गाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी हा जो माणूस असतो किंवा ही जी व्यक्ती आहे ह्युमन बिंग मधली, तर या ठिकाणी कारण हा ह्युमन बिंग मध्ये एचबी हिमोग्लोबिन किंवा सेलच्या बाबतीमध्ये आहे हिमोग्लोबिन, आणि म्हणून रेड ब्लड सेलच्या बाबतीमध्ये म्हणून हा हिमोग्लोबिन मध्ये, तर ज्याला हे सिकल सेल ॲनिमिया असेल, सिकल सेल्स ज्याचे तयार होत असतील त्याच्यासाठीचे जीन्स असतील, तर त्या ठिकाणी तो या ठिकाणी किती प्रमाणामध्ये आहे त्यानुसार त्या ठिकाणी तो तितक्या प्रमाणामध्ये हार्म त्या ठिकाणी केला जातो. सिकल म्हणजे विळा, विळ्याच्या पातीसारखा आकार आहे पहा, म्हणून त्या ठिकाणी सिकल सेल. तर या ठिकाणी तो एकतर माइल्ड ॲनिमिक किंवा सिव्हिअर ॲनिमिक, त्याच्या जिनोटाईपची कंडिशन कशी आहे त्याच्यावर त्या ठिकाणी ते ठरतं. तर या ठिकाणी मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जिनोटाईप्स कुठले दोन आहेत, याच्यामध्ये दोन जीन्स आहेत. HbA हा नॉर्मल आहे आणि दुसरा जो आहे HbS हा कशासाठी आहे, सिकल सेलसाठी आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र येतील त्यावेळेस तो माणूस आहे तो जरी तो सर्वाइव्ह झाला, माइल्ड ॲनिमिक असला, तरी या ठिकाणी काय होऊ शकतं की तो कॅरियर, तो पुढच्या जनरेशनला हा जीन कॅरी करू शकतो. पुढच्या जनरेशनमध्ये त्या ठिकाणी तो परत सिकल सेल त्या ठिकाणी प्रोड्यूस होऊ शकतं आणि म्हणून मग या ठिकाणी हे सुद्धा त्या ठिकाणी कॅरियर म्हणून ओळखले जातात. आता या ठिकाणी आपण इथे क्रॉस पाहू. तर या ठिकाणी इथे क्रॉसमध्ये कॅरियर तर मॅरेज या ठिकाणी कॅरियर सोबत समजा झालं. आता कॅरियर म्हणजे याचा जिनोटाईप काय असणार, HbA नॉर्मलही असणार आणि HbS हा काल सांगितलं तुम्हाला ऑर्गॅनिझम असल्यामुळे दोन ॲलिल्स तिथे असणं गरजेचे. हा सुद्धा HB कॅपिटल A आणि HbS. तर या ठिकाणी याचे गॅमेट्स किती तयार होतील, दोन, एक HbA आणि दुसरा HbS. याचे पण सिमिलरली HbA आणि HbS. आता सपोज इथे आपण पनेट स्क्वेअर जर या ठिकाणी काढलं तर काय, दोन गॅमेट्स म्हणून दोन कॉलम दोन रो. ठीक आहे. सपोज मेल आणि फिमेल रेसिप्रोकल असतात क्रॉसेस. रेसिप्रोकल म्हणजे कोणीही मेल असू शकतं कोणीही फिमेल असू शकतं. इथे फक्त आपल्याला त्याचं डिनोट करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मग HbA HbS सिमिलरली इकडे पण HbA आणि HbS. आता पहिल्या ठिकाणी काय होतं पहा, HbA HbA हे दोन्हीही त्या ठिकाणी आले तर हा पर्सन कसा असेल, नॉर्मल. ठीक आहे. त्याच्यानंतर HbA HbS हा कसा असेल, कॅरियर. ठीक आहे. परत इथे HbA HbS हा पण कसा असेल, कॅरियर. आणि इथे आता HbS HbS हा काय होईल, हा एकदम सिव्हिअर ॲनिमिक होईल कारण दोन्ही जीन्स त्याच्यामध्ये कशासाठीचे, सिकल सेल मध्ये, आणि त्या ठिकाणी त्याची डेथ होईल. ठीक आहे. म्हणजे फार काळ तो सर्वाइव्ह होणार नाही आणि म्हणून मग या ठिकाणी हा सुद्धा रेशिओ 2:1 1 नॉर्मल आहे आणि दोन जे आहेत ते कॅरियर. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल असं आपण गृहीत धरू. यानंतर आपल्याला एक चार्ट तयार करायचा. आता चार्ट जो तयार करायचा पहा, सिरियल नंबर पहिला आपण जे क्रॉस घेतला सिरियल नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण आता एक्झाम्पल कुठलं घेतलं. ठीक आहे. आता या ठिकाणी याचे पॅरेंट्स कोण आहेत, त्यानंतर त्यांचा जिनोटाईप, त्यानंतर रेशिओ,
रेशिओ आणि शेवटचा कॉलम फिनोटाइप. हा चार्ट तुम्ही पण लिहून घ्या, कारण याचा तुम्हाला फायदा होईल की सगळे क्रॉस कसे लक्षात राहायचे. तर मग या ठिकाणी इथे हा एकदा चार्ट आपण स्टडी केला की आपल्याला फार अवघड जाणार नाही. सिरियल नंबर, एक्झाम्पल, पॅरेंट्स, जिनोटाइप, रेशिओ आणि फिनोटाइप. तर या ठिकाणी आता इथे पहा, पहिला जो आहे अगदी तिन्ही चॅप्टर मध्ये जेवढे पण आपले क्रॉसेस झालेत आतापर्यंत ते सगळे क्रॉसेस आता घेतोय आपण. नंतर पुढे जे क्रॉसेस येतील तुम्ही ते ऍड करत चालायचे टेबलमध्ये. आता या ठिकाणी पहिला जो आहे आपण मेंडेल मध्ये मोनोहायब्रिड क्रॉस घेतला. मोनोहायब्रिड, ठीक आहे. मोनोहायब्रिडचे पॅरेंट 7 पैकी कुणीही वापरू शकता. तर टॉल वर्सेस डॉर्फ होते, ठीक आहे. जिनोटाइप काय होता पॅरेंटचा? पॅरेंट आणि दुसरा F2. तर या ठिकाणी पॅरेंटचा कॅपिटल टी, स्मॉल टी असा या ठिकाणी जिनोटाइप होता. आणि F2 ला सुद्धा या ठिकाणी असेच त्या ठिकाणी रेशिओ मध्ये आले. तर इथे आपण F1 बघितलं, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच्यामुळे F1 ची इथे मांडायची आपल्याला गरज नाही. कारण सगळ्यांना माहिती की F1 मध्ये आता आपण खूप सारे क्रॉसेस त्या ठिकाणी स्टडी केले, त्याच्यामुळे F1 मध्ये हेट्रोझायगस दोन्ही आलेले असतात हे आपल्याला माहिती आहे. हा रेशिओ 3:1. फिनोटाइप त्या ठिकाणी टॉल पण येतो आणि डॉर्फ पण येतो. 1 नंबरला आपण डॉमिनंट लिहितोय आणि 2 नंबरला ते रिसेसिव्ह कॅरेक्टर्स पुढे त्या ठिकाणी येत जाणार. दुसरा जो आहे तर तो डायहायब्रिड क्रॉस घेतला. डायहायब्रिड मध्ये आपण येलो राऊंड वर्सेस ग्रीन आणि रिंकल्ड, ठीक आहे. हा त्या ठिकाणी घेतला. आता याची जिनोटाइप कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर वर्सेस स्मॉल वाय, स्मॉल आर, ठीक आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे P1 चे त्या ठिकाणी पॅरेंटचे जिनोटाइप त्या ठिकाणी होते. आता या ठिकाणी हा रेशिओ किती आहे? 9:3:3:1. आणि याच्यामधला फिनोटाइप जो आहे तर तो कुठला? येलो राऊंड, हा एक फिनोटाइप. त्यानंतर आपण शॉर्ट मध्ये लिहू येलो, त्यानंतर रिंकल्ड, त्याच्यानंतर येलो, ग्रीन राऊंड, आणि या ठिकाणी पुढचा कुठला होता? 4. एक येलो राऊंड होता, एक येलो रिंकल, ग्रीन राऊंड आणि ग्रीन रिंकल. अशी या ठिकाणी आपल्याला हे 4 प्रकारचे प्रोजेनीज त्या ठिकाणी मिळाले. त्यानंतर तिसरा जो क्रॉस होता दॅट इज द बॅक क्रॉस. हा बॅक क्रॉस जो होता टॉल वर्सेस टॉल, ठीक आहे. मग इथे कॅपिटल टी वर्सेस किंवा कॅपिटल टी स्मॉल टी घेऊ आपण आणि वर्सेस कॅपिटल टी. हा पॅरेंट. स्मॉल टी, ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे आहे ते बॅक क्रॉस मध्ये आणि याचा रेशिओ होता 2:1 आणि इथे हे 2:0 आणि इथे सगळे टॉलच होते, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा टेस्ट क्रॉस. आता या ठिकाणी हा टेस्ट क्रॉस मध्ये जर बघितलं तर टेस्ट क्रॉस मध्ये टॉल वर्सेस डॉर्फ, ठीक आहे. आता इथे टॉलचं काय? कॅपिटल टी स्मॉल टी, F1 प्रोजेनी.
वर्सेस स्मॉल टी रेशिओ 1:1. इथे दोन्हीही टॉल आणि डॉर हे दोन्हीही त्या ठिकाणी येतात. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा क्रॉस, हे 4 झाले. त्यानंतर या ठिकाणी आता आपण 5वा क्रॉस घेऊ. आता 5व्या क्रॉस मध्ये आपण या ठिकाणी काय काय घेतलं, सिरियल नंबर, त्यानंतर क्रॉस, हे एक्झाम्पल, परत तुम्हाला माहिती आहे. आपण आता पुढे पुढे आधीचा चार्टचं हेडिंग आहे तुमच्याकडे, त्याच्यामुळे परत परत ते रायटिंग मध्ये घेण्याची गरज नाही. ठीक आहे. तर 5 नंबरचा जो क्रॉस आहे तर त्या ठिकाणी हा इनकम्प्लीट डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता हा जो इनकम्प्लीट डॉमिनन्स होता हा कोणाकोणामध्ये क्रॉस होता, तर या ठिकाणी पॅरेंट याचे कोणते होते, रेड आणि व्हाईट, हा त्या ठिकाणी क्रॉस होता. याचे जीनोटाइप जर बघितले तर कुठले होते, कॅपिटल आर, स्मॉल आर, स्मॉल आर. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी याचा फिनोटाइप हा झाला जीनोटाइप पॅरेंटचा. त्यानंतर याचा फिनोटाइप कुठला होता, याचा फिनोटाइप जो आहे तर F1 मध्ये रेड आणि दुसरा या ठिकाणी व्हाईट, आणि याचा रेशिओ जो होता याचा रेशिओ जो आहे इनकम्प्लीटचा 3:1, आणि मग या ठिकाणी रेड आणि व्हाईट हे दोन्ही त्या ठिकाणी अपीयर झाले. त्यानंतर 6वा क्रॉस. आता 6वा क्रॉस जो आहे तर तो या ठिकाणी इपिस्टॅसिस आणि नॉन इपिस्टॅसिस याच्यामध्ये आपण पाहिले. तर त्याच्यामध्ये नॉन इपिस्टॅटिक कॉम्प्लिमेंटरी. आता कॉम्प्लिमेंटरी याच्यामध्ये आपण पाहिलं की कोणाला क्रॉस झाले, कोण क्रॉस केलंय, व्हाईट वर्सेस व्हाईट. ठीक आहे. पण मग या ठिकाणी हा डबल दोन जीन्स आहेत, म्हणून कॅपिटल सी आणि एन्झाईम साठीचा त्या ठिकाणी स्मॉल, आणि स्मॉल सी कॅपिटल ई. ठीक आहे. कॅपिटल ई. आता या ठिकाणी हा जो रेशिओ आहे कॉम्प्लिमेंटरीचा याच्यामध्ये 9:3:3:1 हा जो रेशिओ आहे 9:3:3:1 हा चेंज होऊन 9:7 या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी याचा जो फिनोटाइप आहे तो या ठिकाणी पर्पल आणि व्हाईट या ठिकाणी अशा प्रकारचे इंटरमिडिएट कॅरेक्टर्स या ठिकाणी डेव्हलप होतं. पण नंतर शेवटी त्या ठिकाणी रेड, पर्पल आणि व्हाईट हे तिन्ही त्या ठिकाणी अपीयर होतात. रेड इथे रेड, रेड अँड व्हाईट या ठिकाणी इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रेड, पिंक आणि व्हाईट, रेड, पिंक आणि व्हाईट हे 3 अपीयर होतात, आणि इथे फक्त पर्पल आणि व्हाईट. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा जो क्रॉस आहे दॅट इज द डुप्लिकेट इंटरॅक्शन्स ऑफ जीन. याच्यामध्ये ट्रायंग्युलर वर्सेस टॉप असं या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी इथे जे जीन्स आहेत इथे ए आणि बी वर्सेस स्मॉल ए, स्मॉल बी, कारण टॉप हे सगळेच त्या ठिकाणी सारखे फिनोटाइपिक एक्सप्रेशन दाखवतात एकमेकासारखे डुप्लिकेट मध्ये,
म्हणून हे चारही इथे या ठिकाणी डॉमिनंट आणि रेसेसिव्ह मध्ये एकही डॉमिनंट असलं तर ते ट्रायंग्युलरच तयार होतो, म्हणून रेसेसिव्ह मध्ये तो कम्प्लीट, टॉप मध्ये तो कम्प्लीट रेसेसिव्ह, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं जिनोटाइप. याचा या ठिकाणी रेशिओ 15:1 आणि इथे तयार काय होतं, ट्रायंग्युलर आणि टॉप असे या ठिकाणी दोन तयार होतात. त्यानंतर 8 या ठिकाणी पुढचा जो रेशिओ आहे तर त्या ठिकाणी दॅट इज अ डॉमिनंट एपिस्टॅसिस. डॉमिनंट एपिस्टॅसिस. आता या ठिकाणी डॉमिनंट एपिस्टॅसिसचा हा एक्झाम्पल आपण कुणामध्ये पाहिलं होतं, तर या ठिकाणी डॉग स्किन हे एक्झाम्पल इथे आहे. ठीक आहे. तर हा जो रेशिओ आहे, हा जो एक्झाम्पल आहे तो व्हाईट जो आहे तो त्याचा वर्सेस व्हाईट डॉग असा त्या ठिकाणी रेशिओ आहे. व्हाईट डॉग इज टू व्हाईट डॉग. याच्यामध्ये इनहिबिटर असल्यामुळे त्या ठिकाणी हा आय कॅपिटल आणि बी हा कलर प्रोड्यूस करतो, पण आय हा बी ला सप्रेस करतोय म्हणून आय बी. आता हा F1 इथे आपण घेतलेले होते म्हणून कॅपिटल आय स्मॉल आय कॅपिटल बी स्मॉल बी, हे दोन्हीही व्हाईट असा जिनोटाइप आहे. आणि याचा रेशिओ जर आपण या ठिकाणी पाहिला तर दॅट इज 12:3:1. मग या ठिकाणी हे 12 कोणते तयार झाले, व्हाईट, 3 ब्लॅक आणि 1 ब्राऊन असे 3 फिनोटाइप या ठिकाणी तयार झालेले. हे झाले 8. त्यानंतर आता 9 नंबर. 9 नंबरचा क्रॉस. ठीक आहे. तर 9 नंबरचा क्रॉस जो आहे तर तो आहे या ठिकाणी रेसेसिव्ह एपिस्टॅसिस. रेसेसिव्ह एपिस्टॅसिस. ठीक आहे. याच्यामध्ये हे एक्झाम्पल कोणामध्ये घेतलेलं आहे किंवा याला दुसरं नाव जे आहे सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी जीन्स. आता या ठिकाणी याच्यामध्ये ब्लॅक वर्सेस अल्बिनो असे या ठिकाणी हा क्रॉस आहे. ठीक आहे. याचा जिनोटाइप जर बघितला तर या ठिकाणी याच्यामध्ये कॅपिटल सी स्मॉल ए वर्सेस स्मॉल सी कॅपिटल ए. ठीक आहे. हा त्याचा जिनोटाइप. याचा जर रेशिओ आपण पाहिला तर 9:3:4 असा त्या ठिकाणी रेशिओ येतो. आणि याचा जर फिनोटाइप आपण पाहिला तर या ठिकाणी इथे इंटरमिडिएट वेगळा असतो, या ठिकाणी अगावटी येतो जो 9 असतो, त्यानंतर ब्लॅक आणि अल्बिनो असे 3 फिनोटाइप्स याच्यामध्ये फायनलला तयार होतात. त्यानंतर पुढचा जो आहे दॅट इज इनहिबिटरी. इनहिबिटरी जीन्स. इनहिबिटरी जीन्स जे आहे तर या ठिकाणी 2 फाऊल्स. तर या ठिकाणी फाऊल म्हणजे कोंबडा किंवा कोंबडी. तर या ठिकाणी लेगॉन व्हाईट हा याचा क्रॉस पुन्हा बरोबर झाला प्लायमाउथ रॉक जो पुन्हा व्हाईटच आहे. हा पण व्हाईट आहे, हा पण व्हाईट आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी यांच्यामध्ये जे जीन्स वापरले दॅट इज कॅपिटल सी कॅपिटल आय वर्सेस स्मॉल सी स्मॉल आय. हा जो रेशिओ आहे हा कोणता 13:3. आणि याच्यामध्ये या ठिकाणी 3 प्रकारे या ठिकाणी एक तर व्हाईट आणि कलर असे 2 फिनोटाइप या ठिकाणी याच्यात तयार होतात. 3 नाही 2, एक कलरचा आणि एक व्हाईटचा.
आणि जो कम्प्लीट रिसेसिव्ह असतो तो कुठलाही कलर डेव्हलप करत नाही किंवा दुसरा इंटरमिडिएट करतो मी तो सुद्धा व्हाईटमध्ये, म्हणून या ठिकाणी 13 त्या ठिकाणी तयार झाले. त्यानंतर पुढचा जो आहे 11 नंबर हा लिथल जीन आणि 12 सिकल सेल. ठीक आहे. आता लिथल जीनचं एक्झाम्पल काय आहे, तर या ठिकाणी येलो माऊस वर्सेस येलो माऊस. ठीक आहे. आता या ठिकाणी याचे जे जिनोटाइप आहेत कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि त्यानंतर कॅपिटल ए, आणि दुसरा जो आहे कॅपिटल ए, कॅपिटल वाय आणि स्मॉल ए. त्यानंतर याचा रेशिओ 2:1 आणि याच्यामध्ये कुठले अपियर होतात, येलो आणि अगावती. अगावती किंवा यालाच तुम्हाला अजून एक शब्द दिसेल ग्रे पुस्तकामध्ये. त्यानंतर सिकल, सिकल सेल. सिकल सेल हा ॲनिमिया. आता या ठिकाणी याच्यामध्ये दोन जे आहे कॅरियर वर्सेस कॅरियर. ठीक आहे. याच्यामध्ये HbA HbS वर्सेस HbA HbS. याचा रेशिओ परत 2:1. याच्यामध्ये नॉर्मल आणि कॅरियर असे दोन तयार होतात आणि जो होमोझायगस येतो त्याचे डेथ होते. तर अशा प्रकारे हे सगळे टोटल 12 क्रॉस आतापर्यंत आपण या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टॉपिकमध्ये स्टडी केले. पुढच्याही टॉपिकमध्ये आपल्याला अजून क्रॉसेस येणार आहेत, त्यावेळेस आपण याच्यामध्येच ॲड करत चालायचं पुढे. आणि असा हा तयार केलेला चार्ट व्यवस्थित छान ड्रॉइंग शीट घ्यायचं, ड्रॉइंग शीटवर या ठिकाणी असा हा चार्ट तयार करायचा आणि आपल्या स्टडी टेबलच्या समोरच्या बाजूला लावायचा. आणि त्यानंतर रोज एकदा किंवा 4-5 दिवसांनी एकदा हा सतत वाचायचा, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला हे क्रॉसेस लक्षात ठेवणं अगदी सोपं जाईल. नाही तर आत्ता ते खूप सोपे वाटतं, पण परीक्षेच्या वेळेस आपल्याला नेमकं काहीच आठवत नाही आणि मग याचं त्याचं याला क्रॉस त्या ठिकाणी हे क्रॉसेस डोक्यात क्रॉस व्हायला लागले की आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येत नाही, अगदी सोपे उदाहरण सुद्धा. त्याच्यामुळे अशा प्रकारचा चार्ट करून ठेवा, तुमच्या स्टडी टेबलच्या समोर भिंतीवर लावा आणि स्टडी करा. रोजच्या रोज तुम्ही त्याला वाचा, आठवड्यातून नंतर दर आठवड्यातून एकदा वाचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी महिन्यातून एकदा वाचा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेपर्यंत हे सोपं होऊन जाईल. तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल असं समजू. इथे 3rd चॅप्टर हा कम्प्लीट रिव्ह्यू झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. काही अडचण असेल तर फोन करा.